लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। अंबड पोलिसांकडून 8 घरफोडींच्या गुन्ह्याची उकल, चोरट्यांकडून 13.5 लाखाचा मुद्देमाल हस्तगत। अंबड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाची कारवाई। साडी तसेच भांडी विक्री करत असताना अचानक कोरोना काळात उपासमारीची वेळ आल्यानंतर आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठी घरफोडीचा पर्याय निवडलेल्या संशयिताने मागील 2 वर्षात तब्बल 8 घरफोडी केल्याची माहिती अंबड पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली। सीसीटीव्हीच्या आधारे अंबड पोलिसांनी संशयिताला अटक करून त्याच्याकडून तब्बल 20 तोळे सोने असा एकूण 13,54,930 रुपयांचा मुद्देमाल या घरफोडी करणाऱ्या चोरट्याकडून जप्त केला आहे। फारुख रजाक काकर वय 48 राहणार भद्रकाली, मूळगाव पाचोरा, जळगाव असं अटक करण्यात आलेल्या संशयिताचं नाव आहे। याबाबत पोलिसातून दिलेल्या माहितीनुसार अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सन 2024 या चालू वर्षात विविध घरफोडीचे गुन्हे दाखल होते। त्यानुसार अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे पथकाचे पोलीस उपनिरीक्षक झनक सिंग गुनावत यांच्या पथकाकडून घरफोडीतील चोरट्यांचा शोध सुरू होता। पथकाचे मयूर पवार व समाधान शिंदे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सीसीटीव्हीच्या आधारे पाळत ठेवून तसेच बुद्धी कौशल्याचा वापर करून संशयित फारुख काकर याला भद्रकाली परिसरातील भाडेतत्वावर राहणाऱ्या घरातून ताब्यात घेतलं। यावेळी त्याला पोलिसांनी खाक्यात दाखवून कसून चौकशी केली असता त्यांनी अंबड पोलीस ठाण्यातील वेगवेगळ्या भागातून 8 ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली। त्या चोरट्याकडून 188 ग्रॅम सोन्याचे दागिने, 156 ग्रॅम वजनाची चांदी असा एकूण 13,54,930 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला। पोलिसांच्या कारवाईचे नागरिकांमधून स्वागत केले जात आहे। सदरची कारवाई गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट, झनक सिंग गुनावत, किरण रौंदले, समाधान शिंदे, मयूर पवार, कुणाल राठोड, अनिल गाढवे, सचिन करंजे, मते निकम, पाटील, बारगजे आदींनी केली आहे। अटक केलेला संशयित हा मागील 2 वर्षापासून घरफोडी व्यवसायात आला असून 4 वर्षापूर्वी दिवसभर भांडी कुंडी साड्या विकायचा। कोरोना काळात त्याचा व्यवसाय ठप्प झाला आणि उपासमारीची वेळ आली। यावेळी त्याने सर्वप्रथम पहिली घरफोडी करण्याचा प्रयत्न केला। दरम्यान त्याला 20,000 रुपये मिळाले। त्यानंतर त्याची हिंमत वाढत गेल्याने त्याने दुसरी, तिसरी अशा तब्बल 8 घरफोड्या केल्या। यात त्याला मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने मिळाले। संशयित भद्रकालीत भाडेतत्वावर रूम घेऊन आहे। घरफोडी केल्यानंतर लगेच रेल्वेने मूळगावी म्हणजेच पाचोरा, जळगाव येथे चोरी केलेल्या मुद्देमालाची विल्हेवाट लावायला जायचा। जय हिंद। आपण अंबड पोलीस स्टेशनला नाशिक शहरमध्ये कालच एक अट्टल आरोपी अटक केलेला आहे, ज्याचं नाव आहे फारुख काकर। याच्या मागं आपण जवळपास 1.5 महिन्यापासून होतो, ज्याचं की आपल्याला लीड भेटली होती की अंबडमध्ये चोरी करतो म्हणून सर। तर त्याला काल आपण अटक केलेला आहे आणि त्याच्याकडून एकूण अंबड पोलीस स्टेशनचे 8 गुन्हे उघड आहेत आणि जवळपास 188 ग्रॅम सोनं रिकवर केलेलं आहे आणि अमाऊंट बाकी त्याच्याकडे हत्यार जेव्हा त्याला ताब्यात घेतलं तर घरफोडीचे हत्यार, कटावणी, पकड वगैरे असे त्याच्याकडं साहित्य भेटलेले आहेत। एकूण मुद्देमाल आपण 13,54,930 रुपयाचा त्याच्याकडून रिकवर केलेला आहे। या आरोपीची अशी मोडस आहे की तो डेला भांडे विक्री किंवा कपडे विकण्याच्या बहाण्याने पब्लिकमध्ये वावरतो आणि रेखी करून घेतो। तर पब्लिकला माझं आपल्या मार्फतीनं आव्हान असेल, असे कोणी संशयित वाटत असेल तर त्यांना आपल्या घरापर्यंत न्यायचं नाही आहे, थोडी आपण काळजी घ्यायची आहे। धन्यवाद। अंबड पोलीस ठाणे हद्दीमध्ये जवळपास 6 महिन्यापासून एकटा व्यक्ती घरफोडी करून लोकांना, नागरिकांना परेशान करत होता। त्याच्याकरता टीव्ही पथकाचे PSI गुनावत आणि मयूर पवार, समाधान शिंदे, राकेश राऊत, प्रवीण राठोड, आदिनाथ बारगजे, राहुल जगताप असं यांचं आपण पथक बनवलं होतं आणि आपल्याला CCTVचे फुटेजची तपासणी करताना आपल्याला असं फुटेज मिळालं, एक मध्यमवयी व्यक्ती तो एकटा येतो आणि साधारणतः 2.5 ते 3च्या दरम्यान चोरी करून तो पसार होतो। तर त्या व्यक्तीचं काही एक आपल्याला वेअरअबाउट नव्हतं, परंतु अगदी चिकाटीने जवळपास 1.5 महिन्यापासून एवढी माहिती मिळाली की हा व्यक्ती 11:30 वाजता हा बसने बाहेरगावून येतो आणि सिडकोमध्ये रिक्षा नेऊन चोरी करतो। तर 1.5 महिन्यापासून आमचं पथक बस स्टँड इथं नाशिक CBS या ठिकाणी रेकी करत होतं आणि त्यावेळेस आपल्याला हा जो इसम याच्यातला आरोपी फारुख रजाक काकर हा आढळून आला। त्याचा आपण CCTVचं फुटेज आणि त्याची चेहरेपट्टी त्याच्याकडे चौकशी केली, रेड हँड पकडलं, त्याच्याकडे घरफोडीचं सामान मिळून आलं। तर त्याच्याकडे आपण शिताफीने
कसून चौकशी केली असता जवळपास आपण 8 घरफोड्या ज्या आहेत सिडको परिसरात मागील 6 महिन्यात झालेल्या आहेत त्या उघड झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये जवळपास 188.19 ग्रॅम 156 ग्रॅम चांदी असं सोनं आणि चांदी आपल्याला मिळालेलं आहे. तर आम्हाला एकच आनंद हा आहे की या विजयदशमीला दसऱ्याच्या दिवशी आपण सोनं देत असतो. तर ह्यावेळेस आम्ही ज्या नागरिकांच्या ज्या बांधवांच्या घरात घरफोडी झाली होती तर अंबड पोलिसांतर्फे आम्ही नक्कीच विजयादशमीला त्यांना त्यांचं जे गेलेलं सोनं होतं लक्ष्मी होती तर ते आम्ही परत करणार आहोत आम्ही. तर आमच्या DB टीमची खूप चांगली कामगिरी केलेली आहे आणि याच्यापुढे अंबड पोलीस स्टेशन आणि त्याचा स्टाफ हा नेहमी आपलं चांगलं काम करत राहील. आम्हाला माननीय CP संदीप कर्णिक सर, DCP झोन 2 मोनिका राऊत मॅडम, DCP झोन 1 श्री किरण चव्हाण सर, आमच्या विभागाचे ACP मान्य श्री शेखर देशमुख सर हे वारंवार आम्हाला मार्गदर्शन करत असतात. आमचे क्राईम PI आहेत शिरसाट साहेब नवीन चार्ज घेतला त्यांनी आणि त्यांच्या देखरेखीखाली अतिशय चांगल्या पद्धतीने डिटेक्शन चालू आहे. धन्यवाद. रिपब्लिकन वार्तासाठी विशेष प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक.